नमस्कार मित्रांनो, आज आपण सीईटीचा पुढचा टॉपिक्स वे ऑप्टिक्स याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहे. तर बघा, याच्या अगोदर आपण रे ऑप्टिक्स बघितला. रे ऑप्टिक्समध्ये आपण ज्या इलेमेंटरी कन्सेप्ट होत्या त्या सर्व इलेमेंटरी कन्सेप्ट आणि त्याचबरोबर आपली सीईटीच्या दृष्टीने जी महत्त्वाची पॉईंट होती ती आपण सगळी घेतली. दॅट इज फेनॉमिना ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, प्रिझम फॉर्म्युला, ओके, these types of dispersion. After that we discuss about that is the lens and mirror आणि लेन्सच्या कन्सेप्ट बघितला, मिरर फॉर्म्युला बघितला, लेन्स फॉर्म्युला बघितला. All these concepts are important in terms in that chapter, that is the ray optics. Now today I discuss about the next point, next topics for the optics, that is the wave optics. आता वे ऑप्टिक्स मीन्स दॅट इज द नेचर ऑफ लाईट इज अ वेव्स. लाईटचं जे नेचर जे आहे ते वेव्ह नेचर आहे. म्हणजे रे ऑप्टिक्समध्ये आपण पार्टिकल नेचर बघितलं, तर आता आपण इथं वेव्ह नेचर बघणार आहे. तर वेव्ह नेचर बघताना अजून आपण काही थिअरीच्या आहेत ज्या लाईट्सबद्दल मांडल्या गेल्या होत्या सुरुवातीला. दॅट इज अ न्यूटन्स थिअरी, हायजन्स थिअरी, मॅक्सवेल थिअरी आणि क्वांटम थिअरी. तर न्यूटन्सनी काय सांगितलं लाईटबद्दल, हायजन्सनी काय म्हटलं, मॅक्सवेल काय म्हटलं आणि क्वांटम थिअरी दॅट इज मॅक्स प्लँक थिअरी. तर हा फेनॉमिना काय तो आपण वन बाय वन समजून घेऊया. तर बघा, पहिलं तर न्यूटन्स थिअरी जर बघितली तर न्यूटन्सनी त्याला आपण 12वीच्या सिलेबसनुसार न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी असं म्हणतो. पण न्यूटन्स ही सिम्पली से दॅट लाईट इज कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दिस टायनी पार्टिकल्स इज कॉल्ड एज अ कॉर्पस्क्युलर. की लाईट ही लार्ज नंबर, लाईट इज कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल, दिस स्मॉल पार्टिकल इज कॉल्ड एज कॉर्पस्क्युलर. मग त्याच्याबद्दलचे काही प्रॉपर्टीज त्यांनी सांगितल्यात. पण ह्याच्यामध्ये जर इम्पॉर्टन्स आपण जर घेतला तर याचा जो ड्रॉबॅक्स होता दॅट इज न्यूटन थिअरीचा, दॅट इज अ स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. ओके, सो व्हीडी इज अ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज मोर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रिअर मीडियम. ओके, असं न्यूटन्स थिअरीमध्ये आपल्याला अजम्पशन आहे. पण दिस इज अ ड्रॉबॅक्स ऑफ न्यूटन्स थिअरी. कारण आपण जर हायजन्स थिअरीनुसार जर बघितलं तर व्हेलॉसिटी ऑफ रिअर मीडियम इज मॅक्झिमम दॅन द डेन्सर मीडियम. लाईटचा स्पीड हा रिअर मीडियम मध्ये मॅक्झिमम असतो, ऑप्टिकल रिअर मीडियम मध्ये कशापेक्षा, ऑप्टिकल डेन्सर मीडियम मध्ये. नंतर न्यूटन थिअरी असंही म्हणलं होतं की ज्यावेळेस एखादा सोर्स लाईट एनर्जी बाहेर टाकत असतो त्यावेळेस त्याचं मास जे आहे ते डिक्रीज होत असतं. पण ऍक्च्युली हा जो फेनॉमिना जो आहे तो असं काही तिथं होत नाही. ओके, कारण वेव्स म्हणजे आपण जर लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला पास होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मीडियमची गरज नाही हे आपल्याला सांगितलं होतं मॅक्सवेलने. ओके, म्हणजे कोणत्या प्रकारचा मास लॉस होत नाही. सो दिस इज द फेनॉमिना. तर आपण न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरीचे ड्रॉबॅक जर बघितलं तर लाईटचा स्पीड हा डेन्सर मीडियममध्ये मॅक्झिमम असतो रिअर मीडियम पेक्षा. तर दिस इज अ रॉंग आणि हे स्टेटमेंट रॉंग हे कोणी सांगितलं तर हायजन्स थिअरी. मग हायजन्स थिअरीने जे सांगितलं होतं, आता हायजन्स आणि न्यूटन्समध्ये बघितलं तर न्यूटन्सने लाईटचं रेक्टिलिनियर नेचर सांगितलं होतं, म्हणजे लाईट स्ट्रेट डिरेक्शनने मूव्ह होत आहे. परंतु हायजन्सच्या असं लक्षात आलं ज्यावेळेस एखादा सोर्स आहे लाईटचा, जर लाईट स्ट्रेट डिरेक्शनने रेक्टिलिनियर पाथमध्ये जर स्ट्रेट लाईन पाथमध्ये जर मूव्ह होत राहिली असती तर आपण जर बघितलं, आपण समजा एक साधं सिंपल एक्झाम्पल घेऊयात. समजा मी एक रूम घेतली आणि ह्या रूमचा मी एक विंडो ओपन केली, बाहेर सनलाईट आहे. ओके, मग हा सनलाईट स्ट्रेट डिरेक्शन अशा पद्धतीने येईल आणि हा आपल्या घरामधल्या किंवा ह्या रूममध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटला आपल्याला लाईट देईल. परंतु तसं होत नाही. ज्यावेळेस आपण आपल्या रूमचा डोर किंवा विंडोज ओपन करतो त्यावेळेस लाईट पूर्ण रूममध्ये स्प्रेड होत असते. मग असं का बरं? कारण जर स्ट्रेट डिरेक्शन जात असेल अकॉर्डिंग टू न्यूटन्स थिअरी तर ती एका पॉईंटलाच आपल्याला लाईट मिळाला असता. पण तसं होत नाही, लाईट पूर्ण घरामध्ये आपली काय झालेली असते, स्प्रेड झालेली असते. द रिझन बिहाइंड दॅट इज लाईट इज अ वेव्ह नेचर. लाईट ही काय वेव्ह नेचरमध्ये, म्हणजेच हा जो रे आहे तो इथे येईल अशा ते वेव्हच्या फॉर्ममध्ये ती पूर्ण लाईट काय होणार आहे तर रूममध्ये काय होईल, स्प्रेड होईल. सो दिस इज द फेनॉमिना. हा जो फेनॉमिना सांगितला होता हायजन्स सांगितलं होता. अकॉर्डिंग टू हायजन्स लाईट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्स. ओके, लाईट काय सांगितली तिने, लॉन्जिट्युडनल वेव्स. मग तुम्हाला माहिती आहे लॉन्जिट्युडनल वेव्हला पास होण्यासाठी मीडियमची गरज पडते. म्हणून हायजन्सने स्पेसमध्ये एक मीडियम ॲझ्युम केलं होतं. त्या मीडियमला नाव दिलं होतं दॅट इज लुमिनिफेरस इथर्स. पुढे मायकलसन आणि मॉर्लीने पुढे एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला समजून येतं की लाईटला पास होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मीडियमची गरज पडत नाही. म्हणजेच जे हायपोथेटिकल मीडियम हायजन्स सांगितलं होतं दिस वन विल बी रॉंग. तर हायजन्सने त्या हायपोथेटिकल मीडियमची दॅट इज ल्युमिनिफेरस मीडियमची काही प्रॉपर्टी सांगितलं होत्या. तरी तिची डेन्सिटी 0 डेन्सिटी आहे, टोटल
ट्रान्सपरंट आहेत, म्हणजे ल्युमिनस स्फिअरस इतर जे मीडियम आहे ते टोटल ट्रान्सपरंट त्याची डेन्सिटी कशी आहे 0, हे आपल्याला हायजेस्ट सांगितलं होतं. पुढे मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जर बघितली आपण तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी, तर मॅक्सवेलने ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्टडी केला तर त्याच्या असं लक्षात आलं लाईट वेव्हचा आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यांचा दोघांचा स्पीड सेम आहे, आणि म्हणून ही सिम्पली से दॅट लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा कोणत्या प्रकारच्या मीडियमची गरज पडत नाही ज्यावेळेस ती मीडियम मधून पास होत असताना. दॅट इज नो मीडियम आर नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ लाईट. ही सिम्पली से दॅट इज अ मॅक्सवेल. आफ्टर दॅट क्वांटम थिअरी. आता मॅक्सवेल आणि हायजेन्स घेतली तर हे दोघं पण वेव्ह नेचर सांगतायत, वेव्ह नेचर ऑफ लाईट. परत पुढे आपण क्वांटम थिअरी जर बघितली अगेन पार्टिकल नेचर. ओके, तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितलाच आहे. म्हणजे लाईट इज अ group of particles. This group of particles is called as a quanta. Okay, and the energy of this quanta, that is E equal to h nu. लाईट मध्ये फोटॉन पार्टिकल असतात. ओके, आणि हा h आहे तो काय प्लँक कॉन्स्टंट आहे. ओके, अँड h प्लँक कॉन्स्टंट इट्स व्हॅल्यू आपल्याला तुम्हाला माहिती आहे 6.626 into 10⁻34 joules second. Okay, so this phenomena is explained according to the quantum theory. Okay, तर आपण आता आपल्याला जी इम्पॉर्टन्स थिअरीची आहे त्याची हायजेन्स थिअरी त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. आता हायजेन्स थिअरी त्याचे मी तुम्हाला म्हणजे अजम्पशन पण सांगितले आणि ड्रॉबॅक्स पण सांगितलं. आता ड्रॉबॅक्स ह्या थिअरीचा जो होता, ह्या थिअरीने आपल्याला पोलरायझेशन फेनॉमेना जो आहे तो एक्सप्लेन करता आला नाही. नंतर ह्या थिअरीने जे सांगितलं होतं की लाईट वेव्ह पास होण्यासाठी लाईट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह, पण ऍक्च्युअली लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. हा एक आणखी एक ड्रॉबॅक्स या थिअरीचा. लाईट वेव्हला पास होण्यासाठी एका पर्टिक्युलर मीडियमची गरज पडते, तर कोणत्या प्रकारच्या मीडियमची गरज पडत नाही, हा आणखी या थिअरीचा ड्रॉबॅक्स आहे हायजेन्स थिअरी. मग आता हायजेन्स थिअरीनुसार आपण पुढे पॉईंटकडे जाऊयात. दॅट इज कन्सेप्ट ऑफ वेव्ह फ्रंट. कन्सेप्ट ऑफ वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंट काय आहे बघा. समजा आपण एक पॉईंट सोर्स घेतला, पॉईंट सोर्स, आणि ह्या पॉईंट सोर्स मधून ऑल डायरेक्शन काय होणार आहे, लाईट पास होणार आहे. ऑल डायरेक्शन तुम्ही जेवढे पॉसिबल डायरेक्शन दाखवू शकता तेवढे तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, ह्या ऑल डायरेक्शन ज्यावेळेस काय होणार लाईट पास होणार आहे. मग तुम्ही एक असा लोकस घ्या जो सगळ्या पॉईंट म्हणजे या सेंट्रल पॉईंट पासून काय सेम डिस्टन्स होती. म्हणजे मी एक वेव्ह घेतली. ओके, दिस वन, दिस वन, दिस वन. ओके, आणि सगळे सेम फेज मधले पॉइंट मी जर कलेक्ट केले that is a group of points having the same phase and this shape is called as a wave front. तर यालाच काय म्हणतो आपण wave front असं म्हणतो. this is called as a wave front. ओके, आता हा पॉइंट सोर्स आपण काय देतो स्फेरिकल वेव्ह फ्रंट देतो. त्यात आपल्याला इथं स्फेरिकल प्लेन वेव्ह फ्रंट मिळू शकतो, सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट मिळू शकतो. म्हणजेच आपण जर प्लेन वेव्ह फ्रंट जर घेतला तर पॉइंट सोर्स आहे म्हणजे हा आपल्याला स्फेरिकल वेव्ह देत असतो. ह्या पॉइंट सोर्स पासून आपल्याला आपण एक लार्ज डिस्टन्स वरती जर गेलो तर आपल्याला काय दिसतं, तर एक प्लेन टाइप शेप दिसतो. दॅट इज अ प्लेन वेव्ह फ्रंट. याला आपण काय म्हणतो प्लेन वेव्ह फ्रंट असं म्हणतो. मग वेव्ह फ्रंटला जी लाईन जो रे परपेंडिक्युलर असतो त्याला आपण वेव्ह नॉर्मल असं म्हणतो. याला म्हणतो आपण वेव्ह नॉर्मल. दिस आर द वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल. आणि हा जो आहे तो काय आपला वेव्ह फ्रंट आहे. काय वेव्ह फ्रंट. ओके, दिस इज द कन्सेप्ट of wave front and wave normal. इथे पण अशा पद्धतीने that is a ray are perpendicular to the wave front called as a wave normal. मेलाच काय म्हणतो आपण wave normal असं म्हणतो. आता पुढे आपल्याला हायजेन्स प्रिन्सिपल बघायचे. ओके, हायजेन्स प्रिन्सिपल. हायजेन्स प्रिन्सिपल मध्ये हायजेन्स असं सांगतो की एव्हरी पॉइंट ऑन वेव्ह फ्रंट, तुम्ही वेव्ह फ्रंट वरती कोणते पॉइंट घ्या. ओके, एव्हरी पॉइंट ऑन वेव्ह फ्रंट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हा जो पॉइंट घेतला आपण ह्या वेव्ह फ्रंट वरती हे सगळी लाईटचे सेकंडरी सोर्स म्हणून, हा प्रायमरी सोर्स, ह्या प्रायमरी सोर्सचे काय होतात सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतात. ओके, अँड दिस सेकंडरी सोर्स ट्रान्सफर ऑर सेंड द वेवलेट इन फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शन काय करतात ते वेवलेट ट्रान्सफर करतात. अँड दिस वेवलेट आर मोर इफिशियंट इन फॉरवर्ड डायरेक्शन कंपेअर टू द बॅकवर्ड डायरेक्शन. सो दिस इज द हायजेन्स प्रिन्सिपल. आता हायजेन्स थिअरीनुसार आपल्याला लाईटचं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे दोन्ही फेनॉमेना एक्सप्लेन करता आले. दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑन प्लेन सरफेस अँड रिफ्रॅक्शन ऑन प्लेन सरफेस. ह्या दोन्ही पार्ट मध्ये आपण दॅट इज लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही पण आपण तिला डिस्कस केले. ओके, शो होता दिस
लाईटचे वेव्ह नेचर जे आहे ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन पण एक्सप्लेन करतात आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन पण एक्सप्लेन करतात. मग लॉ ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज अ लॉ ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आणखी दॅट इज इन्सिडेंट रे, नॉर्मल रे अँड रिफ्लेक्टेड रे लाइज इन ए सेम प्लेन. Velocity of light in reflection phenomena does not change, that is velocity is constant, कारण लाईट त्याच मीडियम मध्ये काय येते, रिटर्न बॅक येते. नंतर आपण जर रिफ्रॅक्शन बघितलं, दॅट इज हियर ओबे द स्नेल लॉ, दॅट इज साइन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ऑफ मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. त्याच पद्धतीने मग आपल्या याच्यावरून कळतं ज्यावेळेस आपण लाईट रिअर मीडियम मधून, सपोज दिस इज अ रिअर मीडियम अँड दिस वन इज अ डेन्सर मीडियम, मग आपण इथे एक प्लेन वेव्ह फ्रंट घेतला आणि हा प्लेन वेव्ह फ्रंट कशावरती इन्सिडेंट केला, ह्या सरफेसवरती इन्सिडेंट केला. ज्यावेळेस हा इथं रिफ्रॅक्ट होईल त्यावेळेस इला स्पीड आपण c2 पकडला लाईटचा आणि इला पण स्पीड c1 पकडला, तर c1 इज ग्रेटर दॅन c2. म्हणजे हा ही रिअर मीडियम आहे, ही डेन्सर मीडियम आहे. मग रिअर मीडियम मध्ये लाईटचा स्पीड काय असतो, मॅक्सिमम असतो. हे आपण हायजन्स थिअरीनुसार म्हणजे हायजन्स वेव्ह थिअरीनुसार रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन याची सगळी लॉ आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. सो दिस इज अ इनिशियल ऑर प्रायमरी इन्फॉर्मेशन अबाउट द हायजन्स थिअरी. नंतर पुढे आपण कन्सेप्ट बघतो पोलरायझेशन. ओके, आता पोलरायझेशन म्हणजे काय ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण लाईटचे दोन पार्ट आहे, म्हणजे आपण एक पोलराइज लाईट घेऊयात, एक अनपोलराइज लाईट घेऊयात. तर पोलराइज लाईट म्हणजे काय आणि अनपोलराइज लाईट म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. आता आपण सुरुवातीला अनपोलराइज लाईट घेऊयात. ओके, आता अनपोलराइज लाईट जर घेतली, तुम्हाला माहिती आहे लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. आता आपण जर ऑर्डिनरी सोर्स घेतला लाईटचा, तर तो लाईट काय करतो, आपल्याला ऑल डायरेक्शन मध्ये काय करतो, इमिट करतो. काय करतो, ऑल डायरेक्शन मध्ये काय करतो, लाईट इमिट करत असतो. ओके, लाईट इज मूव्हिंग इन ऑल डायरेक्शन रॅन्डमली. देन दिस सोर्स इज कॉल्ड एज ए अनपोलराइज सोर्स. जो लाईटचा सोर्स लाईट ऑल डायरेक्शनली रॅन्डमली ट्रान्सफर करतो, त्या सोर्सला आपण अनपोलराइज लाईट किंवा त्या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटला अनपोलराइज लाईट असं म्हणतो. ही अनपोलराइज लाईट आपण अशा पद्धतीने दाखवतो. दिस वन दिस इज अ अनपोलराइज लाईट. ओके, दोन प्लेन, एक हॉरिझॉन्टल प्लेन आणि एक वर्टिकल प्लेन, याला म्हणतो आपण दिस टू फेनॉमेना इज अ अनपोलराइज लाईट. अनपोलराइज लाईट ही झाली तुमची अनपोलराइज लाईट. ओके, दॅट इज लाईट इज मूव्हिंग इन ऑल डायरेक्शन्स रॅन्डमली. देन दिस लाईट इज कॉल्ड एज ए अनपोलराइज लाईट. आता ह्या अनपोलराइज लाईटला आपण एक रिस्ट्रिक्शन टाकतो आणि रिस्ट्रिक्शन टाकल्यामुळे समजा आपण इथे एक टर्मलाइन घेतला किंवा पोलराइड तुम्ही घेऊ शकता आणि हा पोलराइड जर आपण बघितला तर हा काय करेल, फक्त व्हर्टिकल लाईट काय करेल, ट्रान्सफर करेल. व्हर्टिकल प्लेन मध्ये लाईट काय करेल, ट्रान्सफर करेल आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये लाईट जी आहे ती काय करेल, तो ब्लॉकर म्हणजे अशा पद्धतीने तुमचा व्हर्टिकल आहे तो काय करणार, ही व्हर्टिकल लाईट जी आहे ती फक्त काय करत पुढे ट्रान्सफर करत. ऍक्च्युली इथे जर लाईट बघितली तर एक हॉरिझॉन्टल प्लेन आणि हा व्हर्टिकल प्लेन, दिस इज अ व्हर्टिकल प्लेन अँड दिस इज अ हॉरिझॉन्टल प्लेन. मग इथून ज्यावेळेस ही लाईट पास होते, इथून फक्त व्हर्टिकल लाईट पास होईल, हॉरिझॉन्टल लाईट काय होईल, ब्लॉक होईल. मग आता एका सिंगल प्लेन मध्ये काय झालं, टर्मलाइन मधून आपल्याला काय मिळाली, एक सिंगल प्लेन मध्ये काय मिळाली, लाईट मिळाली. ओके, मग रिस्ट्रिक्शन टाकल्यानंतर आपल्याला एका सिंगल प्लेन मध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शनने लाईट ट्रान्सफर होते. त्या सिंगल प्लेन मधल्या लाईटला आपण म्हणतो पोलराइज लाईट. काय म्हणतो, पोलराइज लाईट. मग आता ह्या पोलरायझेशन फेनॉमेनानुसारच आपण एक कन्सेप्ट बघणार आहे, दॅट इज अ ब्रेव्हेस्टर लॉ. ब्रेव्हेस्टर लॉ. आता ब्रेव्हेस्टर लॉ काय कन्सेप्ट आहे, ते स्टेटमेंट काय ते आपण इथे समजून घ्या. मग आता बघा, सपोज आपण एक इंटरफेस घेतला दोन मीडियम मधला. इकडे सपोज आपला रिअर मीडियम आहे, इकडे आपला डेन्सर मीडियम. मग रिअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 घेतला आपण, डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण सपोज म्यू घेतला. ओके, मग आता हा इंटरफेस आहे, या इंटरफेस वरती आपण काय केलं, एक लाईट इन्सिडेंट केलं. ओके, आता नॉर्मल पण आपण इथे ड्रॉ करूया. दिस इज अ नॉर्मल आणि याच्यावर मी काय केला, लाईट इन्सिडेंट केला. दॅट इज अ प्लेन वेव्ह. मी काय केला, प्लेन वेव्स मी याच्यावरती इन्सिडेंट केली. प्लेन वेव्ह इन्सिडेंट केल्यानंतर तर हा अनपोलराइज सोर्स आहे. हा काय, अनपोलराइज सोर्स. आता मी अशा पद्धतीने ही लाईट इथं इन्सिडेंट करतोय. ज्या इन्सिडेंट रे मुळे मला एक रिफ्लेक्टेड रे आणि एक रिफ्रॅक्टेड रे मिळतो. आता इथं जर मिळालेला रिफ्लेक्टेड रे हा
हा रिफ्लेक्टेड रे आणि हा जो आहे दॅट इज अ रिफ्रॅक्टेड रे. हा काय आपला रिफ्रॅक्टेड रे. तर ह्या रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये काय होतं, 90 अँगल क्रिएट होतो. एक पर्टिक्युलर अँगल नाही लाईट इन्सिडेंट केल्यानंतर रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये 90 डिग्रीज अँगल क्रिएट होतो. आणि हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तुम्हाला काय मिळतो, फुल्ली पोलराइज मिळतो. दॅट इज सिंगल व्हायब्रेशन ओनली. कसा मिळतो, फुल्ली पोलराइज. आपण बघा अनपोलराइज लाईट इन्सिडेंट केली एका पर्टिक्युलर अँगलनी, ज्या अँगलमुळे आपल्याला रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामधला अँगल 90 डिग्री मिळाला. रिफ्लेक्टेड रे फुल्ली पोलराइज मिळाला आणि हा रिफ्रॅक्टेड रे पार्शियली पोलराइज मिळाला. कसा मिळाला, पार्शियली पोलराइज. देन इला जे अँगल ऑफ टँजंट जे आहे, दिस अँगल ऑफ टँजंट ऑफ पोलराइज किंवा पोलरायझेशन आहे, टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. दिस इज अ ब्रेव्हेस्टर लॉ. म्हणजे आपण इथे हे जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, थीटा पी दिस इज अ रिफ्लेक्टेड अँगल. आता आपण इथे जर बघितला, याला मी आरपी असं म्हणतो, रिफ्लेक्टेड रे. आता याला आरपी म्हणण्यापेक्षा मी थीटा पीच म्हणतो, कारण का अकॉर्डिंग टू द रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडेंस इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपण इथे बघितला थीटा पी प्लस 90 प्लस आर, हा किती होईल टोटल 180 डिग्री. सो थीटा पी प्लस आर प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच आर इज इक्वल टू मिळेल आपल्याला 90 डिग्री मायनस थीटा पी. ओके. मग आपण इथं अकॉर्डिंग टू स्नेल लॉ जर गेलो, अकॉर्डिंग टू स्नेल लॉ तर काय इक्वेशन मिळेल बघा, म्यू इज इक्वल टू साइन अँगल ऑफ इन्सिडेंस इक्वल टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता साइन अँगल ऑफ इन्सिडेंट आहे आपल्या इथं, तर पोलरायझिंग अँगल आहे. सो साइन थीटा पी अपॉन साइन रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय मिळेल आपल्याला 90 मायनस थीटा. सो म्यू इज इक्वल टू साइन थीटा पी अपॉन साइन 90 minus theta p. So sin 90 minus theta, there is a trigonometric formula, sin pi by 2 minus theta is cos theta. So sin theta p upon cos theta p, sin upon cos is tan, so tan ip. So tangent of polarizing angle, that implies tangent of polarizing angle theta p or ip, tangent of polarizing angle is equal to the refractive index of medium. This is called as a Brewster law. यालाच काय म्हणतो आपण, Brewster law असं म्हणतो. That is tan theta p is equal to mu, or theta p, that is polarizing angle, is equal to tan inverse of refractive index. So this is a phenomena. After that we discuss about the concept of Doppler effect of light. The Doppler effect of light, there is a general formula, that is apparent frequency Doppler effect of light. Doppler effect of light. Doppler effect of light, तिला आपण Doppler effect मध्ये आपण लाईटची apparent frequency फाइंड आउट करतो. This apparent frequency of light, that is nu dash equal to nu in bracket 1 minus plus minus velocity of observer, that is source of light, upon speed of light. So this is the formula. आता ज्या वेळेस ऑब्झर्वर आणि स्पीड ऑफ लाईट सेम डिरेक्शनला असते, that is source and light, sorry, source and observer are in same direction, source and observer are in same direction, then apparent frequency will be decreases, that is nu in bracket 1 plus v r upon c. And when observer and source of light in opposite direction, that is moving away from each other, त्यावेळेस तुम्हाला apparent frequency मिळेल, that is 1 minus vr upon c. Corresponding apparent wavelength, that is lambda dash equal to lambda, म्हणजे ज्यावेळेस दोन ऑब्झर्वर आणि सोर्स एकमेकांकडे येतील, that is moving towards each other, त्यावेळेस wavelength डिक्रीज होईल. त्यावेळेस तुम्हाला हे मिळेल फॉर्म्युला 1 minus vr upon c. And here ज्यावेळेस सोर्स आणि ऑब्झर्वर एकमेकांपासून दूर होतील, त्यावेळेस अपरेंट फ्रिक्वेन्सी डिक्रीज होईल, परंतु वेवलेंथ काय होणार आहे,
apparent wavelength will be increases, that is 1 plus VR upon C. मग याच्यामध्ये आपण shift बघतो, that is a blue shift. Blue shift means that is a frequency is increases, wavelength will be decreases. This is concept of blue shift. Blue shift आपण दाखवतो, that is a change of wavelength. चेंज ऑफ वेवलेंथ. ब्ल्यू शिफ्ट मध्ये काय होतं तर वेवलेंथ डिक्रीज होते. चेंज ऑफ वेवलेंथ काय होते डिक्रीज होते. सो द फॉर्म्युला फॉर ब्ल्यू शिफ्ट दॅट इज डेल्टा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस व्ही आर अपॉन सी. आणि आपण जर रेड शिफ्ट जर बघितली तर वेवलेंथ काय होते सॉरी इथे डिक्रीज होते मायनस साइन. वेवलेंथ काय होते रेड शिफ्ट मध्ये इन्क्रीज होते. ओके सो डेल्टा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस व्ही आर अपॉन सी. इथे वेवलेंथ डिक्रीज होते, wavelength will be decreases, here wavelength will be increases. So this is the phenomena of blue shift and red shift. These are the important formulae for the Doppler effect. आता बघा याच्यानंतरच आपला पुढचा पॉइंट आहे दॅट इज इंटरफेरन्स अँड डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग आपण सुरुवातीला इंटरफेरन्स हा कॉन्सेप्ट बघूयात, नंतर डायफ्रॅक्शन कडे जाऊयात. मग इंटरफेरन्सच्या अगोदर आपल्याला एक कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट डिस्कस करायची. आपण वेव्ह मोशन मध्ये ऑलरेडी डिस्कस केली, दॅट इज अ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो बघा, ज्यावेळेस टू ऑर मोर वेव्स आर सुपरपोज टुगेदर or overlap to each other or mix to each other, then the resultant displacement of resultant waves is a vector sum of individual displacement of two waves. याचा अर्थ काय होतो बघा, सपोज आपण फर्स्ट वेव घेतली, दिस इज अ फर्स्ट वेव, ओके, अँड दिस वन इज सेकंड वेव्स. ओके, अशा तिथे दोन वेव्स घेतल्या, तर ह्या दोन वेव्स मुळे आपल्याला मिळणारी रिझल्टंट वेव, ह्या दोन वेव्स एक मिक्स झाल्यानंतर मिळणारी रिझल्टंट वेव ह्या दोन वेव्हची डिस्प्लेसमेंटची, ज्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट वेव्ह, इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड वेव्ह, यांची काय असणार आहे, वेक्टर सम असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला अँप्लिट्यूड इन्क्रीज होऊन मिळेल किंवा डिक्रीज होऊन मिळेल. मग ही अँप्लिट्यूड इन्क्रीज कधी होईल, ज्यावेळेस क्रस्ट पार्ट हा क्रस्ट पार्ट सम कोइन्साइड होईल, ट्रप पार्ट हा ट्रप पार्ट सम कोइन्साइड होईल. म्हणजे दोन वेव्ह ह्या एक सेम फेज मध्ये असतील, सेम फेज मध्ये, सेम फेज दॅट इज 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय ह्या पार्ट मध्ये, त्यावेळेस ह्या दोन्हीचं सुपरपोजिशन जे आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड किंवा रिझल्टंट वेव्ह आहे, तिचे अँप्लिट्यूड आपल्याला काय मिळेल, इन्क्रीज मिळेल. दॅट इज रिझल्टंट अँप्लिट्यूड y इज इक्वल टू y1 प्लस y2. आता y1 दिस इज अँप्लिट्यूड ऑफ इनिशियल वेव्स. ओके, आता जर आपण दुसऱ्या याच्यामध्ये फेनोमेना घेतला, जर दोन वेव्ह जे पूर्ण आउट ऑफ फेज मध्ये असतील, आउट ऑफ फेज म्हणजे क्रस्ट पार्ट इज कोइन्साइड विथ द ट्रप पार्ट अँड ट्रप पार्ट इज कोइन्साइड विथ द क्रस्ट पार्ट. म्हणजे बघा, इथला क्रस्ट पार्ट हा ट्रप पार्ट बरोबर कोइन्साइड होते, इथला ट्रप पार्ट हा क्रस्ट पार्ट बरोबर कोइन्साइड होते. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला इथं मिळेल, दॅट इज y इज इक्वल टू y1 मायनस y2. आणि मग रिझल्टंट वेव्हचे जे अँप्लिट्यूड आहे ते आपल्याला काय होईल, डिक्रीज होऊन मिळेल. दोन्ही वेव्स पेक्षा काय मिळेल आपल्याला, डिक्रीज होऊन मिळेल. सो दिस इज अ रिझल्टंट वेव्ह आणि इथला अँप्लिट्यूड आपल्याला काय मिळेल, डिक्रीज होऊन मिळेल. त्यावेळेस दॅट इज y इज इक्वल टू इथं मिळेल y1 मायनस y2. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ते काय असणार, दोन्ही वेव्हचा वेक्टर सम असणार आहे, अँप्लिट्यूडची वेक्टर सम किंवा डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम असणार आहे. मग याच्यानुसार आपण जर बघितलं तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार, तर इंटरफेरन्स आपण इथे एक्सप्लेन करतोय. मग इंटरफेरन्स म्हणजे काय बघा, मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये काय होतं, मॉडिफिकेशन होतं वेन टू ऑर मोर वेव्स सुपरपोज टुगेदर. दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेव्स एकोणामध्ये मिक्स झाल्यानंतर लाईटची इंटेन्सिटी काय होते, चेंज होते, मॉडिफाईड होते. म्हणजे एक तर इन्क्रीज होईल नाही तर डिक्रीज होईल. दिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज अ इंटरफेरन्स ऑफ लाईट. मग या इंटरफेरन्सचे दोन पार्ट मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. इंटरफेरन्स, इंटरफेरन्स. मग इंटरफेरन्सचे दोन टाइप्स, दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड सेकंड वन इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय, ज्यावेळेस दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेव्स ज्यावेळेस एकूणमध्ये सुपरपोज होतील, त्यावेळेस त्यातला क्रस्ट पार्ट इज कोइन्साइड विथ द ट्रप पार्ट, सॉरी क्रस्ट पार्ट, ट्रप पार्ट ऑफ फर्स्ट वेव इज कोइन्साइड विथ द ट्रप पार्ट ऑफ सेकंड वेव. अगेन क्रस्ट पार्ट ऑफ फर्स्ट वेव इज कोइन्साइड विथ द क्रस्ट पार्ट ऑफ सेकंड वेव्स. म्हणजे पहिल्या वेव्हचा क्रस्ट पार्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्ट पार्ट बरोबर किंवा पहिल्या वेव्हचा ट्रप पार्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रप पार्ट बरोबर जर कोइन्साइड होत असेल, तर आपल्याला मिळणारा जो पॅटर्न जो असणार आहे तो असणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन काय, तर कंडिशन सिंपल हिअर, दॅट इज दोन्ही मधला फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स असला पाहिजे 0, 2 पाय, 4 पाय, दॅट इज इवन मल्टिपल ऑफ पाय सेम फेज मध्ये. दॅट इज फायनली वी कॅन रिटन ॲज
2n pi and value of n is equal to 0, 1, 2, 3 and so on. नंतर इला जर आपण पाथ डिफरन्स जर बघितला तर हा पाथ डिफरन्स आहे, पाथ डिफरन्स डेल्टा x is equal to 0, lambda, 2 lambda, 3 lambda and so on. That is delta x equal to n lambda or even multiple of lambda by 2. ओके, तर हा काय असला पाहिजे पाथ डिफरन्स कुठं कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये. मग आता आपण कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये जर रिझल्टंट एम्प्लिट्यूड जर बघितलं, रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आपला r is equal to under root a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos phi. Phi is a phase, दोन व्ह्यूज मधला फेज अँगल. आता हा फेज जर इवन मल्टिपल आहे कंस्ट्रक्टिव्ह मध्ये तर फायची व्हॅल्यू तो होईल 0, 2 पाय, 4 पाय किंवा 2n पाय आणि कॉसची 2n म्हणजे इवन व्हॅल्यू जी आहे ऑलवेज 1 असते. म्हणजे आपल्याला इकडे रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळेल दॅट इज a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर इन स्क्वेअर रूट दॅट इज a1 प्लस a2. हे काय मिळेल आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळेल. रिझल्टंट एम्प्लिट्यूड कुठं कंस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये. आता तेच आपण इथे रिझल्टंट म्हणजे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आपल्याला मिळेल r max इक्वल टू a1 प्लस a2 आणि एम्प्लिट्यूड दोन्ही वेळेस जर सेम असेल तर ट्वाइस सेम मिळेल. तेच आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जर बघितला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ओके. मग आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स दोन किंवा दोन पेक्षा वेव्हज जर आउट ऑफ फेज मध्ये जर असेल त्यास आपल्याला मिळणारा रिझल्टंट पार्ट दॅट इज क्रश पार्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ द ट्रप पार्ट ऑफ सेकंड वेव्ह. म्हणजे पहिल्या वेव्हचा क्रश पार्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रप पार्ट बरोबर जर कोइन्साइड होत असेल किंवा पहिल्या वेव्हचा ट्रप पार्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रश पार्ट बरोबर कोइन्साइड होत असेल तर त्या वेव्हची रिझल्टंट इंटेन्सिटी डिक्रीज होते, रिझल्टंट एम्प्लिट्यूड डिक्रीज होतं. त्या वेव्हला त्या किंवा त्या पॅटर्न आपण म्हणतो दॅट इज अ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग इथे कंडिशन आहे फेज हा ऑड मल्टिपल ऑफ पाय असतो पाहिजे दॅट इज पाय, 3 पाय, 5 पाय दॅट इज 2n minus 1 into पाय. मग यांची व्हॅल्यू दॅट इज 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. नंतर इथं पाथ डिफरन्स दॅट इज लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 दॅट इज ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 दॅट इज 2n minus 1 into लॅम्बडा बाय 2. हा काय असला पाहिजे पाथ डिफरन्स असला पाहिजे. परत इथे यांची व्हॅल्यू जर घेतली आपण दॅट इज 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. सो दिस इज द फेनोमेना रिलेटेड अबाउट द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता इथे रिझल्टंट एम्प्लिट्यूड जर बघितलं आपण तर रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला तोच आपला r इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस पाय आणि कॉसच्या ऑल व्हॅल्यूज म्हणजे फायची व्हॅल्यू तुम्ही जर 2n पाय जर टाकली तर आपल्याला ही कॉसची व्हॅल्यू काय मिळेल 0 मिळेल. तर ही टर्म काय होईल कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला इथं मिनिमम मिळेल दॅट इज -1 मिळेल कॉस पाय कॉस 2n minus pi. The cos pi is -1, cos 3 pi is -1. So all these value is -1. Okay. So minimum amplitude तुम्हाला मिळेल इथं that is a1 minus a2 आणि दोन्ही amplitude जर सेम असेल तर मिनिमम amplitude मिळेल आपल्याला 0. आता ह्या कंस्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह नुसार आपण इंटेन्सिटी ठरवणार आहे. कंस्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह नुसार इंटेन्सिटी Mother intensity is inversely directly proportional to the square root of amplitude. That is, we know that resultant amplitude. I simply say that आपल्याला amplitude माहित आहे under root a1 square plus a2 square plus a1 twice a1 a2 into cos phi. हा आपला एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे. मग आता आपण इंटेन्सिटी ओके स्मॉल चेंजेस हियर दॅट इज इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. सो दिस इज अ रिझल्टंट एम्प्लिट्यूड फॉर्म्युला. सो रिझल्टंट इंटेन्सिटी I is equal to r square that is equal to a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos phi. मग आता आपण जर कंस्ट्रक्टिव्ह साठी जर बघितलं कंस्ट्रक्टिव्ह साठी तर इंटेन्सिटी मिळेल आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी इज इक्वल टू a1 प्लस a2 होल ब्रॅकेट स्क्वेअर
A1 प्लस A2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ते जर आपण डिस्ट्रक्टिव्ह साठी जर बघितलं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी, तर आय मिनिमम मिळेल आपल्याला दॅट इज A1 मायनस A2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यावरती मॅक्सिमम प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात. ओके, तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. दॅट इज अ रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड. दॅट इज इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द अँप्लिट्यूड स्क्वेअर. आता त्याच्यानंतर आपण